रेड झोन मधले 14 जिल्हे वगळता राज्यातील लॉकडाऊन 1 जून नंतर शिथिल होण्याची शक्यता आहे। मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी याबाबत संकेत दिले। रेड झोन मधल्या जिल्ह्यांमध्ये रुग्ण जर कमी झाले नाही तर लॉकडाऊन कायम राहील असंही त्यांनी म्हटलंय। गर्दीमुळे पुढचे 15 दिवस मुंबईमध्ये लोकल सर्व प्रवाशांसाठी सुरू होणार नाही असंही मंत्री वडेट्टीवार म्हणाले आणि त्यामुळे सर्वसामान्यांना लोकल प्रवासासाठी आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे। 10वीची परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयावर राज्य सरकार ठाम आहे आणि या संदर्भात शिक्षण सचिव आणि अधिकाऱ्यांनी महाधिवक्त्यांशी चर्चा केली आहे। अंतर्गत मूल्यमापन पद्धतीने उत्तीर्ण करण्यासंदर्भात लवकरच निकष जाहीर करण्यात येणार आहे। तर कोरोना नियंत्रणात ठेवण्यासाठी 5 वर्षांखालच्या मुलांना मान्सूनपूर्वी इन्फ्लुएन्झाची लस द्यावी असं मत कोरोना कृती दलाच्या डॉक्टरांनी मांडलंय। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबरोबर झालेल्या बैठकीमध्ये कोरोना कृती दलाचे प्रमुख डॉक्टर संजय ओक आणि लहान मुलांसाठी नेमलेल्या कृती दलाचे प्रमुख डॉक्टर सुहास प्रभू यांनी ही सूचना केली आहे। तर कोरोना लस घेतल्यानंतर त्याचं संरक्षण कवच हे 1 वर्षापर्यंत राहील असं संशोधकांकडून सांगण्यात आलंय आणि त्यानंतर कोरोनाचं संक्रमण रोखायचं असेल तर कोरोना लसीचा बूस्टर डोसही घ्यावा लागेल असंही वैज्ञानिकांकडून सांगण्यात आलंय। पांढऱ्या आणि काळ्या बुरशीनंतर आता पिवळ्या बुरशीचंही संकट निर्माण झालंय। देशात पिवळी बुरशी संसर्गाचा पहिला रुग्ण आढळलाय। दरम्यान पिवळी बुरशी ही काळ्या आणि पांढऱ्या बुरशीपेक्षा जास्त धोकादायक आहे अशी माहिती समोर येतेय। कोरोनातनं बरे झाल्यानंतर रुग्णांना आता गँग्रीनचा धोका उद्भवतोय। कोरोना रुग्णांना म्युकरमायकोसिसचा धोका असताना आता गँग्रीनमुळे एक नवं संकट उभं राहिलंय आणि त्यामुळे वैद्यकीय तज्ज्ञांनी काळजी घेण्याचं आवाहन केलंय। कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी मुंबई महापालिकेनं एक ॲक्शन प्लॅन तयार केलाय। तिसऱ्या लाटेच्या तयारीसाठी मुंबईमध्ये येत्या काही दिवसात 6 ते 6,000 बेड्स वाढवण्यात येणार आहेत। तर लहान मुलांसाठी प्रत्येक जम्बो कोविड सेंटरमध्ये किमान 100 खाटा राखीव ठेवण्यात येणार आहेत। मुंबईतल्या बीकेसी, मुलुंड आणि दहिसर कोविड सेंटरमध्ये 1 जूनपर्यंत नवीन रुग्ण दाखल केले जाणार नाहीत। बीकेसी कोविड सेंटरचे डीन डॉक्टर राजेश ढेरे यांनी ही माहिती दिली आहे। या तिन्ही सेंटरची पावसाळ्याआधी दुरुस्तीची कामं केली जाणार आहेत आणि त्यामुळे पुढचे आदेश येईपर्यंत नवीन रुग्णांना भरती करण्यात येणार नाही। तर आजपासून 26 मे पर्यंत थेट केंद्रावर येणाऱ्यांना म्हणजेच वॉक इन लसीकरणाची सुविधा मुंबईमध्ये उपलब्ध असेल। तर 27 ते 29 मे दरम्यान ऑनलाईन नोंदणी केलेल्यांचं लसीकरण केलं जाईल। मात्र हे लसीकरण 45 आणि त्यापेक्षा जास्त वय असणाऱ्यांसाठी सुरू आहे। तर तिकडे अमरावतीमध्ये 4 दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आज लसीकरण केंद्र पुन्हा सुरू झाली आहेत। आजपासून 45 वर्ष आणि त्यापेक्षा जास्त वयोगट असणाऱ्या नागरिकांना कोविशिल्डचा डोस देण्यात येतोय। इतरही काही दिवस 9 ते 5 या वेळेमध्ये हा डोस देण्यात येईल। दरम्यान केंद्रानं जर लशींचा पुरवठा केला तर मुंबई आणि पुण्यामध्ये येत्या 60 दिवसात लसीकरण पूर्ण करू असं पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय। विधान परिषदेत राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांच्या नेमणुकीचा मुद्दा 6 महिने उलटून गेले तरीही प्रलंबित आहे। दरम्यान राज्यपाल सचिवालयामध्ये याबाबतची यादीच उपलब्ध नाहीये अशी माहिती राजभवननं माहिती अधिकारात केलेल्या अर्जावर दिली आहे। तर ही यादी गहाळ झाल्यावरून शिवसेनेनं सामनातून राज्यपालांवर निशाणा साधलाय। हा भुताटकीचा प्रकार आहे आणि राज्यपाल नियुक्त सदस्यांची यादी भूतांनी पळवली आहे अशी टीका सामनाच्या अग्रलेखातनं करण्यात आली आहे। गेल्या वर्षीप्रमाणे यंदा सुद्धा रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळ्यावर कोरोनाचं सावट आहे आणि याबाबत खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी 27 तारखेला सोहळ्याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचं सांगितलंय। गेल्या वर्षी सुद्धा या सोहळ्यावर कोरोनाचं सावट होतं आणि यावर्षी सुद्धा साध्या पद्धतीनं हा सोहळा साजरा करावा लागणार आहे। जवळपास 11 दिवसांनंतर नाशिकमध्ये लॉकडाऊनचे नियम काहीसे शिथिल करण्यात आले। सकाळी 7 ते 11 पर्यंत किराणा दुकानं, भाजी मंडई आणि बाजार समिती सुरू ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे। मात्र नियमांचं पालन करणं बंधनकारक असेल। मात्र नियम शिथिल झाल्यानं नाशिककरांनी पुन्हा एकदा बाजारपेठांमध्ये गर्दी केल्याचं काही ठिकाणी पाहायला मिळतं।
कोल्हापुरात लॉकडाऊनच्या काळात विनाकारण फिरणाऱ्यांची वाहनं वाहतूक शाखेनं जप्त केली होती आणि ही वाहनं परत मिळवण्यासाठी कोल्हापुरातल्या वाहतूक शाखेसमोर भली मोठी रांग लागलेली पाहायला मिळाली। संबंधित वाहन चालकांकडून दंड वसूल करून वाहनं परत केली जात आहेत। वसई विरारकरांना सध्या कोरोनाचा विसर पडल्याचं चित्र पाहायला मिळतंय, कारण मासळी बाजारामध्ये ही अशी मोठ्या प्रमाणावर गर्दी झालेली पाहायला मिळाली। त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचे सगळे नियम सुद्धा पायदळीत उडवले जात आहेत। देशात 8.5 कोटी लशींचं उत्पादन होत असल्याचा दावा सरकारनं केलाय, मात्र मे महिन्यात केवळ 5 कोटी डोसच मिळणार आहेत। मग उर्वरित 3.5 कोटी डोस नेमके गेले कुठे, हा प्रश्न सध्या उपस्थित होतोय। सध्या अनेक राज्यांकडून लस तुटवड्याची ओरड होतीये। अमेरिका आणि ब्राझील नंतर आता भारतात सुद्धा कोरोनामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांचा आकडा 3 लाखांच्या पार गेलाय। आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार काल दिवसभरात 4,454 जणांचा कोरोनानं मृत्यू झालाय आणि त्याचबरोबर देशात कोरोना बळींची संख्या ही 3,02,544 इतकी झाली आहे। तर देशात गेल्या 24 तासात कोरोनाचे 2,22,315 नवे रुग्ण आढळले, तर दिवसभरात 4,454 रुग्णांचा मृत्यू झालाय। दरम्यान काल नव्या रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांचं प्रमाण अधिक आहे, ही काहीशी दिलासादायक बाब आहे। तराफा P305 सह जलसमाधी मिळालेल्या वरप्रदा टगबोटीचे अवशेष हे मुंबईच्या किनाऱ्यापासून 35 किलोमीटर खोल समुद्रामध्ये मिळाले। तौक्ते चक्रीवादळाच्या तडाख्यात सापडलेली वरप्रदा ही टगबोट सुद्धा बुडाली होती। बोटीवर त्यावेळी 13 खलाशी होते आणि त्यापैकी 2 जणांना जीव वाचवण्यात यश आलेलं आहे। परराष्ट्र मंत्री एस जयशंकर हे कोरोना लशींच्या उपलब्धतेसाठी अमेरिकेचा 5 दिवसांचा दौरा करणार आहेत। या दरम्यान संयुक्त राष्ट्राच्या सरचिटणीस यांच्यासह अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांनाही ते भेटणार आहेत। तर तौक्ते चक्रीवादळामुळे अरबी समुद्रात बुडालेल्या P305 तराफ्यावरचे 14 जण अद्याप बेपत्ता आहेत आणि या बेपत्ता कर्मचाऱ्यांची शोध मोहीम सध्या नौदलाकडून सुरू आहे। आतापर्यंत या तराफ्यावरच्या 70 कर्मचाऱ्यांचे मृतदेह सापडले। पुणे शहर आणि परिसरात 2 दिवस ढगांच्या गडगडाटासह पावसाच्या सरींची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे। मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तुरळक पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर कोकणातल्या काही भागातही पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे। मध्य पूर्व बंगालच्या उपसागरात यास चक्रीवादळ तयार झालंय। पुढच्या 24 तासात या वादळाचं तीव्र चक्रीवादळामध्ये रूपांतर होईल असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलाय। याच वादळाच्या पार्श्वभूमीवर एनडीआरएफच्या 85 टीम्स या पश्चिम बंगाल आणि ओडिशामध्ये दाखल झाल्या आहेत। तमिळनाडू आणि अंदमान निकोबारच्या काही भागांना सुद्धा या वादळाचा फटका बसण्याची मोठी शक्यता आहे आणि त्यामुळे स्थानिक प्रशासन सज्ज झालंय। आरक्षणाच्या प्रश्नावरून खासदार संभाजीराजे छत्रपती हे मराठा समाजासोबत संवाद साधणार आहेत आणि त्या निमित्तानं संभाजीराजे हे महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत। आज कोल्हापुरात छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीस्थळी भेट देत त्यांनी या राज्यव्यापी दौऱ्याला सुरुवात केली आहे। मित्रमैत्रिणींसोबत वीकेंडसाठी कर्जतमधल्या पळसई धरण परिसरात गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू झालाय। मुलुंड इथला पार्थ कारा हा तरुण काल धरणात बुडाला होता आणि आज सकाळी त्याचा मृतदेह आढळलाय। बेकायदेशीरपणे मुलाची विक्री करणाऱ्या महिलेस कल्याण क्राईम ब्रांचनं रंगेहात अटक केली आहे। मानसी जाधव ही महिला मूल दत्तक घेण्यासाठी इच्छुक पालकांना हेरत होती। गरीब पालकांना पैशाचं आमिष दाखवत त्यांच्या मुलांची विक्री करत होती। एका जागृत पालकाच्या तक्रारीमुळे ही बाब उघडकीस आली आहे। नाशिक जिल्हा रुग्णालयातल्या सक्शन कंप्रेसर मशीनचा पाईप तुटल्यानं खळबळ उडाली आहे। तात्काळ अग्निशामक बंब घटनास्थळी धाव घेत त्यांनी परिस्थिती आटोक्यात आणली। त्यामुळे सुदैवानं या दुर्घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाहीये। सोनं खरेदी करायचंय असं सांगून एका सराफ व्यावसायिकाला सलूनमध्ये बोलावून त्याची हत्या करण्यात आली आहे। बीड जिल्ह्यामध्ये ही धक्कादायक घटना घडली आणि या प्रकरणी पोलिसांनी 2 आरोपींना ताब्यात घेतलंय, तर मुख्य आरोपी मात्र अद्याप फरार आहे। 10 कोटी रुपये द्या, अन्यथा नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासह महत्त्वाची कार्यालय बॉम्बनं उडवून देऊ अशी धमकी देणाऱ्या व्यक्तीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्यात। जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मेल पाठवून भीती दाखवणाऱ्या शेख अब्दुल रफिक अब्दुल रऊफ याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतलंय। कौटुंबिक वादातून सुनेनं सासूचा गळा आळवून हत्या केल्याची धक्कादायक घटना पुण्याच्या तळेगावात घडली आहे।
इतकंच नाही तर हत्या करून मृतदेह पोत्यात भरून शेजारच्या झुडपामध्ये लपवण्यात आला. फिल्मी स्टाईल घटना असं म्हणता येईल याला, आणि ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. त्यामुळे सुनेचं बिंग फुटलंय आणि पोटच्या मुलाची ही बायकोला साथ आहे असं पोलीस तपासामध्ये समोर आलंय. योगगुरू बाबा रामदेव यांनी ॲलोपॅथीबाबत केलेलं विधान अखेर मागे घेतलंय. कोरोना उपचारामध्ये फॅबिफ्लू आणि स्टेरॉइड्ससह इतर काही अँटीबायोटिक्स फेल ठरल्यात असं संतापजनक विधान रामदेव बाबा यांनी केलं होतं आणि त्यानंतर त्यांच्यावर कारवाईची मागणी होत होती. मात्र त्यांनी आपलं हे विधान मागे घेतलंय. तर सीबीआयच्या नवीन प्रमुखांची निवड करण्यासाठी दिल्लीमध्ये आज महत्त्वाची बैठक होतीये. या पदासाठी 3 प्रमुख नावं चर्चेत आहेत. राकेश अस्थाना, वायसी मोदी आणि सुबोध कुमार जायसवाल हे सीबीआय प्रमुख पदासाठी सध्या शर्यतीत आहेत. असंघटित क्षेत्रातल्या कामगारांचा डाटाबेस तयार करण्याच्या सूचना सर्वोच्च न्यायालयानं राज्यांना दिल्या आहेत. दरम्यान ओळखपत्र जर नसेल तर मजुरांना रेशन मिळण्यापासून वंचित ठेवण्यात येऊ नये असंही न्यायालयानं राज्यांना सांगितलंय. अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष श्रीकुमार बॅनर्जी यांचं हृदयविकाराच्या तीव्र धक्क्यानं निधन झालंय. ते 70 वर्षांचे होते. 2012 साली अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष आणि परमाणु ऊर्जा विभागाचे सचिव या पदावरून बॅनर्जी सेवानिवृत्त झाले होते. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात कार्यरत असलेले सांगलीचे सुपुत्र संभाजी गुरव यांनी सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्ट पादक्रांत केलंय. एव्हरेस्ट सर करणारे ते महाराष्ट्र पोलीस दलाचे 3रे कर्मचारी ठरलेत. तमिळनाडूमध्ये एका दाम्पत्यानं केलेल्या लग्नाची सध्या चर्चा होतीये. या दाम्पत्यानं चक्क विमानात लग्न केलंय. तमिळनाडूच्या मदुराई विमानतळावरनं एक खासगी विमान 161 वऱ्हाडी घेऊन अवकाशात झेपावलं आणि हवेतच हा सगळा लग्न सोहळा पार पडला. सोशल मीडियावर सध्या या विवाह सोहळ्याची चांगलीच चर्चा रंगली आहे. बॉलिवूड अभिनेता सोनू सूद गेल्या वर्षभरापासून कोरोना काळात गरीब आणि गरजू लोकांच्या मदतीसाठी काम करतोय. त्यामुळे अनेक स्तरातून त्याचं कौतुक केलं जात आहे. जबलपूर इथल्या सोमिन जैन या सोनूच्या चाहत्यानं एका भिंतीवर सोनूचं चित्र रेखाटलंय आणि अनोख्या पद्धतीनं सोनू सूदला सॅल्यूट ठोकलाय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.